पालघरमध्ये विद्यार्थ्यांची जीवघेणी पायपीट. शाळा गाठण्यासाठी मृत्यूच्या ट्रॅकवरून प्रवास. यंत्रणेला जाग येण्यासाठी नेक्स्ट जेन रिपोर्टर सरसावले. मोदी सरकार रस्ता द्या नाहीतर आमचा जीव घ्या. मोदी सरकार रस्ता द्या नाहीतर आमचा जीव घ्या. शाळेत जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं या विद्यार्थ्यांना रेल्वे रुळावरून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. पालघर जिल्ह्यातील सफाळे आणि वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यान वाढीव बेटावरील शालेय विद्यार्थ्यांची दररोज मृत्यूला हुलकावणी देत पायपीट सुरू आहे. शाळा गाठण्यासाठी रस्ता आणि पूल नसल्यानं विद्यार्थ्यांना चक्क रेल्वे ट्रॅकवरून जावं लागतंय. विद्यार्थ्यांसह स्थानिकांनाही रोज अडचणींचा सामना करावा लागतोय. या गैरसोयीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी साम टीव्हीच्या नेक्स्ट जेन रिपोर्टरनं ग्राउंड रिपोर्टिंग केलंय आणि थेट मुख्यमंत्र्यांना साथ घातली. माझे नाव सोहेल सुनील चौधरी. मी वाढीव गावाचा सहकारी आहे. मी रोज शाळेत जाताना पाठीवर दप्तर तर घेतोच, कारण मनाने एक मृत्यूची भीती असते, कारण की आम्हाला शाळेत जाण्यासाठी एक साधा रस्ताच नाहीये. त्या रोज जीव घेण्या रेल्वे ट्रॅकवरून आम्हाला पुलावरून चालत जावं लागते. आम्हाला शिकायचं आहे, पण जीव देऊन नाही, आम्हाला आमच्या हक्काचा रस्ता द्या. आणि माझ्यासोबत आमचे सहकारी सुद्धा, म्हणजे माझे विद्यार्थी, मी त्यांची सुद्धा परिस्थिती विचारतोय. इकडून फास्ट गाड्या जातात आणि इकडून लोकल सुद्धा जातात. आम्हाला खूप भीती वाटते आणि आमचे आई वडील सुद्धा आमच्या घरी वाट बघत असतात. आम्ही कसं काय जायचं? आमचा मृत्यू वगैरे झाला तर आम्ही शाळेत जायचं कसं, शिकायचं कसं? आम्ही 30 ते 40 जण रोज या ट्रॅकवरून जातो शाळेत वगैरे. आम्ही आमच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं, की या ट्रॅकवर गाड्या येतात त्यांच्यावर लक्ष द्यायचं. आम्ही आमचा जीव धोक्यात घालून रोज शाळेत जातो. जसे की माझे विद्यार्थी म्हणजे सहकार्य म्हणतात, कित्येक म्हणजे इकडे कित्येक म्हणजे बहुतेकच इकडे अपघात झाले आहेत. परंतु मोदी साहेब, फडणवीस साहेब, तुम्हाला एकच विनंती करतो, आम्हाला आमच्या रस्ता द्या. काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील कर्जत मधील विद्यार्थिनींनी रस्त्याच्या दुरावस्थेकडे अनोख्या पद्धतीनं सरकारचं लक्ष वेधलं होतं. तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही. तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत. शाळकरी मुलींनी ढिसाळ कारभाराची पोलखोल केल्यानंतर धिम्म प्रशासन खडबडून जागं झालं. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये. इकडे पालघरमध्येही विद्यार्थ्यांनी आपली व्यथा साम टीव्हीच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आणली. आमच्याच नशिबी मृत्यूचा ट्रॅक का? विद्यार्थ्यांचा हा अर्थ सवाल प्रशासनाला जाग आणणार का? हा खरा सवाल आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? आता तरी स्थानिक प्रशासनाकडून आणि रेल्वे विभागाकडून तातडीनं पावलं उचलली जाणार का? त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मोदी सरकार रस्ता द्या नाहीतर आमचा जीव घ्या. रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर. तुम्ही तर कित्येक देशात मोठे रस्ते आणि बुलेट ट्रेन आणल्या ना, मग आमच्यासारख्या वयाच्या मुलांना फक्त मृत्यूचा ट्रॅक का? आम्हाला शिकायचं आहे, पण जीव देऊन नाही, आम्हाला आमच्या हक्काचा रस्ता द्या.